नाही, चुकीचं नाही आहे. ह्याला उत्तरला प्रत्युत्तर तर नक्कीच मिळणार. चुकीचं म्हणजे तुम्हाला टीका सहन करता येत नसेल तर करू पण नका. त्याच्यामुळे उत्तरला प्रत्युत्तर मिळणार. हे उद्या मिळेल, परवा मिळेल, नाही तर 1 महिन्याने मिळेल. हे मिळणारच. आणि माझ्या महाडच्या SP पण म्हणणं आहे की जेव्हा आमचं प्रत्युत्तर मिळेल तेव्हा आमच्यावर पण तेवढीच नाजूक कलमं टाकावी, कारण न्याय सगळ्यांसाठी मला वाटतं सारखं आहे. काय नाही, मला वाटतं 3-4 दिवसात ते बाहेर येतील. एक छोटा क्रॅक आहे इकडे. आता जर पोलिसांनी दुजाभाव केला तिकडे, आता पोलिसांनी दुजाभाव केला, पोलीस अजूनही व्यवस्थित वागत नाही. नाही, मी महाडच्या SP पण बोलणार आहे. मी फक्त तुम्हाला त्याचं काय झालं सांगतो. गुडघ्याला थोडं फक्त एक मसल इंजरी आहे, इकडे थोडं हाड तुटलं आहे आणि डोळा सुजला आहे. पण ते उद्या एक सर्जरी आहे, 2-3 दिवसात ते सुखरूप बाहेर येतील. नेमकं काय झालं होतं की ज्यामुळे त्यांच्या मला वाटतं कोणतरी तिकडचे आमदार बोलले ना त्याच्याबरोबर, मग त्यांनी प्रत्युत्तर दिलं जे मिळणारच होतं. म्हणून मी बोललो टीका सहन करायची, टीका सहन करता येत असेल तर करू पण नका दुसऱ्यांवर. आपण बघतोय की दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेला मी आता येतानाच ऐकलं ते किती लाचार वक्तव्य केलंय. मला माफी मागितली म्हणजे आई मरू दे पण मावशी नाही, आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय, हेच म्हणणं होतं ना मला वाटतं. त्या अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदारांनी वक्तव्य करणं. माफी मागितली, माफ करणं हे माझ्या हातात नाही आहे, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे. त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं. खरं तर शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, ज्या शिवसेनेने मराठी माणसाचं राजकारण केलं त्या पक्षातून ते आमदार येतात आणि त्यांची अशी वक्तव्य येतात. याकडे कसं नाही, कोणाचंही वक्तव्य असेल, हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजिरवाणं होतं. मराठी माणूस आणि बाहेरचे लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार, मरू दे. हे आपली जुनी म्हण होती, ठीक आहे, पण तुम्ही आत्ता वापरताय ती. संदर्भ चुकलाय का त्यांचा? अतिशय. अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून असली पाहिजे का? आणि निवडणुकांची नाही, मला वाटतं हे बघा, नवनिर्माण सेना राजीनाम्याची मागणी करेल का? राजीनामा वगैरे ते मला वाटतं की हे एका माणसाकडनं चूक होऊ शकते, पण ही अतिशय गंभीर चूक आहे. ही ह्याच्या पुढे करू नये एवढं मी सांगू शकतो. राजीनामा वगैरे देईल की नाही ते मला वाटतं की राजसाहेब किंवा आमचे जे वरिष्ठ नेते ते बोलू शकतात, पण माझं एवढं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे करू नये, की खूप गंभीर तुम्ही काहीतरी बोलून गेलाय. अमित एक महाडला जाणार असतं, कारण तिकडे अशा प्रकारे महाराष्ट्रात इतर जे कार्यकर्ते त्यांचं मनोबल वाढवलं, तुम्हाला तिकडे जाणार, तुम्ही तिकडे जाणार. पहिलं मी ह्यांचं बघतो, हे सुखरूप बाहेर आले पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी. आपण एक एवढा मोठा मोर्चा जो आहे तो CSTला काढला होता, तुम्ही सुद्धा त्या मोर्चात होता, पण त्या मोर्चानंतर आता भाजपकडून टीका होऊ लागलेली आणि या सगळ्या प्रकरणाला धर्माचं आणि हिंदुत्वाचं एक वलय आलेलं आहे. कसं बघता ते आजची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असं म्हटलं फक्त हिंदू दुबार नावं दाखवण्यात आली, पण मुस्लिम दुबार नावं का नाही आली? दुबार मतदार हे दुबार मतदार असतात, त्याच्यात हिंदू मुस्लिम असं मी तरी हे म्हणत नाही, कारण दुबार मतदार तुम्ही आज पत्रकार आहात पण तुम्ही त्याच्या आधी मतदार आहात. मी एका राजकीय पक्षात आहे पण मी एक मतदार आहे. मी राजकीय पक्षात नसतो तरी मी कुठेही काम करत असतो तरी मी एक मतदार पहिला होतो. ही लोकशाही जर आपल्याकडनं काढून घेतली असेल, हे आपण रांगेत उभे असताना आपल्याला माहीत नसेल की पुढे कोण आहे मागे कोण आहे, तर त्याच्यावर बोलायचं नाही. आणि आम्ही निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे, भाजप कशाला टीका करते? आणि मला वाटतं आज चौथे आमदार बोललेच ना भाजपचे, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं ना, सविस्तर सांगितलं. आम्हाला जे पाहिजे होतं ते प्लॅटरमध्ये दिलं त्यांनी. थँक्यू. माझी एकच मागणी आहे की हे जे आमदार आज बोललेत त्यांनी तसंच त्यांचा शोध चालू ठेवावा. मला हे बोलायचं होतं की हा शोध त्यांनी बंद नाही त्यांनी करायला पाहिजे. त्यांची जर जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा इधर निवडणूक आयोगाकडे ती यादी द्यावी आणि अजून एक कॉपी आमच्याकडे पण द्यावी. निवडणूक आयोगाने काही नाही केलं तर राजसाहेबांनी आम्हाला काय करायचं हे सांगितलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.